गडिंग्लजला आज 6 कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते पार पडला, ज्यात पोलीस स्टेशन समोरील हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा व खुल्या जागेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनमार्फत खोदण्यात आलेल्या 3 विंधन विहिरीचे पाणीपूजन तसेच रस्त्याचे डांबरीकरण, गटारी व हायमास्ट बसवणे अशी विविध कामाचा शुभारंभ पार पडला. नगर परिषदच्या प्रांगणात अखेरीस बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व संजय गांधी श्रावणबाळ मंजुरी पत्राचे वाटप देखील करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या शुभारंभाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. हा दुसरा कार्यक्रम होतोय आणि पहिल्या टप्प्यात 1 महिन्यापूर्वी आपण 6 कोटीचा विकास कामाचा शुभारंभ केलेला होता. आज पुन्हा नव्याने 6 कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ आणि मी सांगितलेल्या सगळ्या कामांचा लोकार्पण कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. आपल्याला आठवत असेल की गेल्या महिन्यामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी घोषणा केली की अनेक आपल्या नगरीमध्ये लेआउट होत आहेत, उपनगर तयार होत आहेत आणि या उपनगरामध्ये कायद्याप्रमाणे त्यांनी ओपन स्पेस सोडलेले आहेत आणि त्या बहुतांशी या नगरपालिकेकडे हस्तांतरित झालेले आहेत. आणि अनेक ओपन स्पेस मध्ये माझा अनुभव होता की तिथल्या राहणाऱ्या लोकांची एक इच्छा असते की बाबाला आपल्याला संध्याकाळी सकाळी आपल्या मुलांना, आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना फिरण्यासाठी बाग बगीचा असावा, बसण्यासाठी, विरोधण्यासाठी केंद्र करावं आणि एक छोटस देवालय सुद्धा त्या ठिकाणी अशा अनेक भावना माझ्या अनेक वर्षाच्या काळात मी पाहिलेल्या होत्या. आणि मग प्रश्न होता, जर आपल्याला तिथं गार्डन करायचं असेल, आपल्याला लॉन करायचं असेल तर नगरपालिकेचं पाणी हे काही 24 तास मिळणार नव्हतं. आणि म्हणून मी जाहीर केलं, माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व ठिकाणी बोर मारून त्याला मोटर पंप लावून देण्याचं काम मी करेन. परंतु पाणी टाकीचं काम, त्याला ठिबक लावण्याचं काम, वृक्षारोपण करण्याचं काम, त्याचा लेआउट सुशोभित करण्याचं काम या नगरपालिकेनं कन्सल्टंटना घेऊन करावं अशी अपेक्षा मी व्यक्त केलेली होती. आणि जवळजवळ आपण 4 बोर मारले. एक माळा इंचनाला पांडवकाली गणेश मंदिराच्या समोर, तिथं जवळजवळ 2 इंची पाणी लागलं. त्याचं पूजन आज 4 वाजता मी केलं. आणि आपल्या नगरीमध्ये आपल्या योगधामाच्या समोर एक मारला ज्याचा उल्लेख आपल्या उपनगराध्यक्ष भाषणात केला. तर त्यात एवढा पाण्याचा मुसळधा झाला. मगाशी मला अमल मामले दाखवत होता की 5 इंची पाणी. मला वाटते तिथं पाण्याचा व्यापार सुद्धा नगरपालिकेला करता येईल. तर मोठं पंप बसून आता सोलरवरती बसत आहेत, तिथं पाण्याचे टँकर सुद्धा भरून घेऊन त्याचे पैसे सुद्धा तुम्ही मिळवू शकताय. इतकं प्रचंड पाणी तिथं लागलं. त्यांनी जाता काही टीका केली. आता त्या टीकेला फारसं मी महत्व देणार नाही, कारण आमच्या नगरपालिकेमध्ये हा अजेंडा होता की अनेक वर्ष तुम्ही सत्ता त्याला दिली, परंतु राज्यात ना सत्ता होती ना केंद्रात होती. आणि यामुळे निधी जो आणायला लागत होता तो निधी त्याला मिळत नव्हता. त्यामुळे गडिंग्लज शहर हे खेडेवजा राहिलं. अनेक मूलभूत प्रश्न आहेत तसे राहिले. अनेक प्रश्न ज्या त्या वेळा झाले असते तर आज गडिंग्लज शहर या कोल्हापूर जिल्ह्यातलं 1 नंबर राज्यातलं झाला असतं. अनेक प्रश्न निधी अभावी झालेले आहेत. आणि मग आम्हाला संधी मिळाली. 4-4.5 वर्षापूर्वी प्रशासकीय राजवट या तिथं आली. आपले शिव हे प्रशासक झाले.
हारून सय्यदांनी करून दिली आणि अनेक वक्त्यांनी जी आपण आश्वासन दिली होती त्याचा मोहाप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, आपल्याला रिंग रोडचा प्रश्न मिटवायचा आहे. आपल्याला प्रशासकीय भवन सर्व शासकीय इमारती एकत्र आणण्यासाठी पशुसंवर्धनाची जागा या नगरपालिकेची करण्यासाठी आपल्याला तत्कालीन स्वर्गीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निर्णय घेतलेला होता. ही प्रशासकीय इमारतीची मंजुरी लवकरच आपल्याला मिळेल. या नगरपालिकेचं प्रशासकीय भवन मोठ्या प्रमाणात करण्याचं वचन आम्ही तुम्हाला दिलेलं होतं. त्यानंतर आपण वचन दिलं होतं की ड्रेनेज अंडरग्राऊंड करून आपण या नदीमध्ये आपलं जे सांडपाणी आहे ते प्रोसेस करून सोडलं जाईल आणि या गडिंग्लज शहरामध्ये गटर दिसणार नाही. घनकचऱ्याचा प्रश्न आहे. मगाशी उपनगराचे मला सांगत होते की आम्ही आता इंदूरला जाऊन आम्ही तो घनकचरा कशा पद्धतीने त्या इंदूर शहरानं सोडवलेला आहे आणि सलग 5 वर्ष इंदूर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून केंद्राने 1 नंबर त्याला दिलेला आहे. त्यातल्या सुविधा ती बघायला जाणार आहे. त्यानंतर आपल्या गरीब शहरात राहणाऱ्या आणि अनेक लोकांना स्वतःची घरं नाही, ती 3000 घरं बांधून देण्यासाठी जागा नव्हती. आपण जिल्हा परिषदेची शेतीची जागा जी आपलं ग्राउंड आहे त्याला लागूनच 5 एकर मिळवण्याचा प्रयत्न केला. ते मिळवण्यात आली आणि मी आता मुख्याधिकारी गुंडू पाटील, राजू खंडगावे आपले उपनगरांना विनंती करेल की आपल्याला डेप्युटी प्लॅन अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्याचे नकाशाचं काम सुरू आहे. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मुंबईला तुम्ही आलं पाहिजे. मग आझाद रोड काय बरेचसे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही मुंबईत ठाण मांडून बसावं. मी या विभागाचा लोकप्रतिनिधी सगळे प्रश्न आणि या घरकुलांच्या 3000 लाभार्थ्यांचा त्या घरात जाऊन ढवतोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी प्रकट करतो. त्याशिवाय झोपडपट्ट्याचं नियमितीकरण, सिद्धार्थ मुलींचा दिवाळीचा विषय, असे अनेक विषय जे पाठपुराव्याशिवाय होत नाही. फक्त सभा आली की भाषण करून होत नाही. यासाठी वेळ काढावा लागतो. यासाठी मुंबईला यावं लागतं. यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि ही सगळी कामं मंजूर करण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करतो. आणि कागल गडिंग्लज नगरपालिकेमध्ये ही विकासाची गंगा अशी वाहत राहील अशा प्रकारचा आशावाद मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, ज्या कामासाठी मी गेली 30-40 वर्ष या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये यशस्वी झालो ते म्हणजे गोरगरीब सामान्य माणसाचा दीनदलितांचं काम. त्याचा उल्लेख आम्ही सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. मला 6 वेळा आपण प्रचंड मताने विधानसभेत पाठवलं. या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9 वेळा मंत्री होण्याची संधी तुम्ही दिली आणि या सगळ्या पत्रिका कालावधीमध्ये ज्या ज्या संधी मिळाल्या त्याचा उल्लेख मी अनेक वेळा केला. संजय गांधी निराधार योजना असेल, विधवा भगिनीला पेन्शन देण्याचं, मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजना. आता आपल्याला माहिती असेल की ग्रामीण भागात शेतामध्ये राहणारे लोक, म्हणजे गडिंग्लज शहर म्हणजे सुद्धा शेतकऱ्यांचं शहर आहे. अनेक लोक वस्ती करून राहणार राहत आहेत. ते या रस्त्यानं जात आहेत. रात्री बेरात्री त्यांना त्रास होतोय. विशेषतः महिलांना दूध घालायला, वैरण आणायला आणि पावसाळ्यात चिखलाचा एवढा त्रास होतोय. त्यासाठी सरकारनं 100% यांत्रिकीकरणाची बळीराजा पानंद योजना आणलेली आहे. येणाऱ्या 19 तारखेला अक्षय तृतीया मुहूर्तावर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये शुभारंभ करणार आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये ही सगळी योजना प्रभावीपणाने राबवण्याचा संकल्प मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सोडलेला आहे. म्हणजे पानंद ही राबवणं ती करणं. सूर्यघर योजना
जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्या घरामध्ये ते राबवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जिल्हाधिकारी बदली झाली, त्या जिल्हाधिकारी हस्ते अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी केली होती. 22 कंपन्या या सोलर पॅनलच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. पॅनल त्यांना बोलवून कमी किंमत कोण करेल आणि जास्त कोण गॅरंटी देईल, 30 वर्ष 25 वर्ष याच्यापेक्षा जास्त अशांची कॉम्पिटिशन लावून आम्हाला करायचं होतं. नवीन जिल्हाधिकारी आता येतील आणि 1 मे पासून हे दोन्ही कार्यक्रम, एक अक्षय तृतीयेला आणि या सूर्यग्रहाचा 1 मे पासून शुभारंभ करायचा आम्ही ठरवलेला आहे. बंधूंनो, या सगळ्यामध्ये गावागावातल्या सरपंच, गडिंग्लज नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी यामध्ये, कारण सगळ्यांना योजना आहे सूर्यग्रह, आपण यामध्ये भाग घ्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आपले छत 3 प्रकारचे आहे. एक आहे RCC घरात असेल तर RCC, दुसरं आहे खापऱ्याचं घर असेल तर खापऱ्याचं, तिसरं आहे पत्र्याचं घर असेल तर पत्र्याचं. त्यामुळे त्या कंपन्याच्या लोकांना तुमची घरं बघावी लागतील, सर्वे करावा लागेल आणि मग त्या पद्धतीने काम करावं लागेल. परंतु मी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. येणाऱ्या या 2-3 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही ग्राहकाला वीज बिल 0 कसे येईल हा करण्याचा माझा मानस आहे. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आता जाता जाता गुंडू पाटलांनी विषय काढलेला आहे, महेश सलवादांनी विषय काढलेला आहे आणि पत्रकार डोळे लावून बसलेले. आता या विकास कामापेक्षा ह्याच बातम्या महत्वाच्या आहेत असं वाटतं. तर मला वाटतं आता माझ्या पत्रकार बंधूंना काही जास्त बातम्या आता मिळणार नाही. ज्या पद्धतीने गुंडू पाटलांनी भाषण केलं, महेश सलवादांनी प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे जितेंद्र ढेके मुख्याधिकारी स्टेजवर आल्यानंतर गुंडू पाटलांनी त्यांना खुर्ची मुक्ती करून दिली आणि गुंडू पाटलाला खुर्ची उडे पैल दिली. म्हणजे किती फील गुड. वाटते पाण्यात किती काठी मारली तरी पाणी काय दुभंगत नाही. असं काम तुम्ही करावं. ठीक आहे, काय मतांतर असतात, लोकशाही ती व्यवस्थितपणानं मांडावी लागतात. ज्या जनतेने निवडून दिलाय त्यांच्यामध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून अशा प्रकारच्या सगळ्यांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जी संधी आपण मला दिलेली आहे, ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले आहे, त्यांचा ते निराश कसे होणार नाही, त्याचा अपेक्षाभंग कसा होणार नाही, ही जबाबदारी सगळ्या या नगरसेवकांची आहे. ती निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं पार पाडतील आणि पूर्वीप्रमाणे ज्या पद्धतीनं जे आता तुम्हाला कौरव पांडवाची गोष्ट मला माहिती आहे की मला माहिती नाही. कौरव पांडव हे भाऊ होते. शत्रू जर आला तर 105 विरुद्ध सगळी असे अशा 100 आणि 5 पांडव. आता ही 105 विरुद्ध 5 असण्याची भांडण आहे. त्याचा बंद होईल. आता शत्रूचा मुकाबला करत असताना सगळ्यांनी एकत्रित करायचा. आणि मी तर तुम्हाला शत्रू समजत नाही, तर मी स्वतःच आधार शत्रू आहे. तर तुम्हाला कोणाची गरज नाही, मला भांडण काढायची गरज नाही. आपला रस्ता स्वच्छ आहे, प्रामाणिक आहे.